भरधाव कार माल ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात मान तालुक्यातील राणंद येथील सराफ व्यावसायिकाचा जागीच मृत्यू. सांगोला मिरज महामार्गावर जुनोनीजवळ झाला अपघात. सतीश राम हरी कदम वय 45 असे मृत सराफ व्यावसायिकाचे नाव. फलटण तालुक्यात पाणी टंचाई वाढत असून सासवड झणणे येथे गावात 14 टाक्या असून या टाक्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट. नागरिकांना पाण्यासाठी करावी लागत आहे पायपीट. पाटण तालुक्यातील निंबळक येथे बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. कराड तालुक्यातील मसूरच्या रेल्वे उड्डाणपुलावरील विजेचे दिवे पुन्हा बंद. दिवे बंद असल्यामुळे अपघाताला मिळत आहे निमंत्रण. प्रवासी संतप्त. साथरोगाच्या प्रादुर्भावाचा धोका टाळण्यासाठी सातारा जिल्ह्यातील 5472 स्तोत्रांच्या पाणी नमुन्याची होणार तपासणी. कराड डेबेवाडी मार्गावर 18 धोकादायक ठिकाणी. प्रशासनाकडून उपाययोजना शून्यच. उपाययोजना करण्याची नागरिकांकडून होत आहे मागणी. उंच होल्डिंग्ज व फ्लेक्स लावल्याप्रकरणी कराड नगरपालिकेचे 42 जणांना नोटीस. 3 दिवसात रिपोर्ट दाखल करण्याची केली मागणी. पिकअपची दुचाकीला धडक. या अपघातामध्ये सातारा शहर पोलीस ठाण्यातील एका पोलिसाचा मृत्यू. संदीप साहेबराव कनसे असे मृत हवालदाराचे नाव. सातारा शहर पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. यंदाही 12वीच्या निकालात मुलींची बाजी. कोकण विभागात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण. सातारा जिल्ह्यात पुढील 5 दिवस वादळी पावसाचा इशारा. काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार. हवामान विभागाचा अंदाज. महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये पर्यटकांची गर्दी. या पर्यटन स्थळाला पर्यटकांची भेट देण्यासाठी अक्षरशः चढाओढ लागली आहे. सातारा जिल्ह्यात एसटी आगाराला चालकाच्या रिक्त पदाचे ग्रहण. एसटीच्या फेऱ्या रद्द. प्रवाशांची होत आहे पायपीट. साताऱ्यामध्ये महामार्गालगत असणारे महाकाय होल्डिंग सोमवारी झालेल्या वादळी पावसामुळे पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाकडे जाणारी तापोळ्याची तराफा सर्व्हिस अनिश्चित काळासाठी बंद. सातारा शहरात लाईट गेल्यास महावितरण कार्यालयाच्या समोर आंदोलन करू. माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के यांनी महावितरणला दिला इशारा. क्रीडा महर्षी गुरुवर्य बबनराव उथळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खंडाळा तालुक्यातील लोणंद नजीक असणाऱ्या वाघमोडी वस्तीवरील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो. अतिवृष्टीमुळे कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथे जिल्हा परिषद शाळेचे पत्र्यासह छत उडून गेल्यामुळे मोठे नुकसान. सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे वडूत येथील कृष्णा नदीवर वाहतूक कोंडी. पुलावरच पाणी साचल्याने वाहतूक काही काळ खोळंबली. कराड शहर आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून सशस्त्र दरोडा रोखला. दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या 5 आरोपींना पोलिसांनी केली अटक. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे महाबळेश्वर येथे आगमन. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी प्रशासनाच्या वतीने केले स्वागत.